नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण सोयाबीनच्या वडीची उसळ बनवूया. तर बघा, मी छान सोयाबीनच्या वड्या अगोदर धुवून घेतल्या, नंतर भिजायला टाकल्या. अगदी 15 मिनटात भिजून जातात. नंतर त्यांना छान असं कट करून घेतलं. नंतर एक कांदा, एक टॅमॅटो कट करून घेतला. कढई ठेवली, त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धी पळी तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये कांदा छान असा परतवून घेतला. आपण जर डाएट करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी आपण अशी सोयाबीनची प्रोटीनयुक्त भेळ म्हणा किंवा उसळ म्हणा करून खाऊ शकतो. म्हणजे पोटभर पण होतं आणि छान असं प्रोटीन पण मिळतं. महागड्या प्रोटीनची पावडर वगैरे खाण्यापेक्षा किंवा आपल्याकडून रात्री उपाशी नाही राहत असेल, आपण डाएट करत असाल तर तुम्हाला हा उत्तम पर्याय आहे. तर बघा, मी कांदा छान परतून घेतला, त्यावर टोमॅटोसुद्धा छान परतून घेतलं नरम होईपर्यंत आणि त्यावर थोडंसं अगदी तिखट घालून घेतलं, थोडीशी हळद घालून घेतली, छान परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण सोयाबीनच्या वड्या त्यामध्ये सोडू तेव्हा त्या पाण्यामुळे पूर्ण वडीमध्ये तिखट आणि मिठाचं पाणी छानपैकी मुरल्या जातं आणि चवीला छान लागते. बघा, अशा प्रकारे छान आपण पूर्ण फोड्यांना लागेल अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घेऊ, छान असं मिक्स करून घेऊ. बघा, अशा प्रकारे नंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि तोपर्यंत आपण एक कांदा, टॅमॅटो, काकडी, बीट जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते छान कट करून घ्यायचं. तोपर्यंत बघा, अशी छान वाफ आलेली आहे. तर बघा, इथे मी कांदा, काकडी, टोमॅटो, बीट असं कट करून घेतलं आहे आणि आता आपण एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. तर बघा, आपल्याला हवी तेवढी उसळ आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्यावर कांदा, टोमॅटो, काकडी आणि जर तुम्हाला असं खायला आवडतच नसेल तर थोडं फरसाण घालू शकता. पण छान लागते बरं का अशी उसळ. जर खरोखर आपल्याला डाएट तब्येत कमी करायची असेल ना, तर असं प्रोटीनयुक्त ही भेळ छान आहे. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि